ओम शांती. ओम शांती. आज दिनांक 5 मे 2021 बुधवार. शांतीचे सागर शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, श्रीमतावर चालून सर्वांना सुख द्या. असुरी मतावरती दुःख देत आले आहात. आता सुख द्या आणि सुख घ्या. प्रश्न आहे, बुद्धिवान मुलं कोणत्या रहस्याला समजल्यामुळे उच्च पद मिळवण्याचा पुरुषार्थ करतात? उत्तर आहे, ते समजतात की हा दुःख आणि सुख, हार आणि जीतचा खेळ आहे. आता अर्धा कल्प सुखाचा खेळ चालणार आहे. तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख नसेल. आता नवीन राजधानी येणार आहे. त्यासाठी बाबा आपले परमधाम सोडून आम्हा मुलांना शिकवण्यासाठी आले आहेत. आता पुरुषार्थ करून उच्च पद घ्यायचे आहे. गीत आहे, बदल जाए दुनिया न बदलेंगे हम. ओम शांती. गोड गोड मुलांनी गाण्याचा अर्थ समजला. येथे काही शपथ घेण्याची आवश्यकता नाही. हे तर आत्म्यामध्ये समज पाहिजे. आत्मा तमोप्रधान झाल्यामुळे अगदीच बेसमज झाली आहे. मुलं जाणतात, आम्ही खूप बेसमज होतो. आता खूप समजदार बनले आहोत. दुसऱ्या सत्संग इत्यादीमध्ये या गोष्टी नाहीत. ते तर ग्रंथ रामायण इत्यादी वाचतात. एका कानाने ऐकतात तर दुसऱ्या कानाने निघून जाते. काहीच प्राप्ती होत नाही. यज्ञ, तप, दान, पुण्य इत्यादी खूप करतात. धक्के खात राहतात. प्राप्ती काहीच होत नाही. या दुनियेमध्ये कोणालाही सुख नाही. आता बाबा सर्व समज देतात. तर सर्वांना सुखशांती देणारे बाबाच आहेत. मनुष्य तर अगदीच अज्ञानाच्या काळोखात आहे. भक्तिमार्गामध्ये पण आठवण करतात, हे दुःखहर्ता, सुखकर्ता, सद्गती दाता. या दुनियेमध्ये पहा काय झाले आहे. सर्वांना दुःखच मिळत राहते. जे पण मनुष्य मात्र आहेत, कोणालाही हे माहिती नाही की पिता कोण आहेत. शिवबाबांपासून काय वारसा मिळणार आहे. बेहदच्या पित्याला जाणत नाही. धक्के खात राहतात शांती मिळवण्यासाठी. आता हे कोणी म्हटले की मनाची शांती पाहिजे? आत्माच म्हणते. हे पण मनुष्य जाणत नाही. देह अभिमानी आहेत. साधू संत इत्यादी सर्व दुःखी आहेत. सर्व शांतीची इच्छा ठेवतात. रोगराई इत्यादी तर साधू संत इत्यादींना पण होते. अपघात पण होत राहतात. या दुनियेमध्ये दुःखाशिवाय बाकी काहीच नाही. बाबा म्हणाले, आता तुम्ही बुद्धिवान बनले आहात. बाबांनी समजवले आहे, या वैश्विक नाटकामध्ये नवीन दुनिया, जुनी दुनिया, सुख आणि दुःखाचा खेळ बनलेला आहे. बाबाने तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे आणि बाकी सर्व मनुष्य मात्राच्या बुद्धीला गोदरेजचे कुलूप लागले आहे. अगदीच तमोप्रधान बुद्धी बनले आहेत. तुम्ही मुलं पण क्रमानुसार पुरुषार्थाप्रमाणे जाणतात. बरोबर बेहदचे बाबा मिळाले आहेत. ते आम्हाला सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य ऐकवतात. हा खेळ कसा बनलेला आहे. जेव्हा सुख असते तेव्हा दुःखाचे नाव नसते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. आम्ही बाबांकडून सुख, शांती आणि संपत्तीचा वारसा घेत आहोत. सतयुग त्रेतापासून अंतकाळापर्यंत कोणतेही दुःख नसेल. बाबा म्हणतात, आता तुम्ही ज्ञानप्रकाशामध्ये आले आहात.
तुम्ही आपल्या राजधानीमध्ये एक दोघांपेक्षा उच्च पद मिळवण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. ही बेहदची शाळा आहे. बेहदचे बाबा शिकवत आहेत. तुम्ही जाणतात ते आमचे अतिप्रिय बाबा आहेत, ज्यांची महिमा अपरंपार आहे. ते उच्च बाबा श्रीमत देतात. बाकी सर्व मनुष्य मात्र आसुरी मतावर एक दोघांना दुःख देत राहतात. तुम्हाला श्रीमतानुसार सर्वांना सुख द्यायचे आहे. या नाटकामध्ये सर्व कलाकार आहेत हे कोणीही जाणत नाही. तुम्ही मुलं समजतात. या अविनाशी नाटकामध्ये भारतवासींची सर्वांगीण भूमिका आहे. अगोदर तुम्ही काहीच जाणत नव्हते. आता तर मूळ वतनपासून सूक्ष्म आणि स्थूल वतन सर्वांना तुम्ही जाणले आहे. तुम्हाला खरेखुरे ज्ञान आहे. परमपिता परमात्मा आम्हाला यांच्याद्वारे शिकवत आहेत. बाबा आम्हाला त्रिलोकांचे सर्व ज्ञान देत आहेत. हे काट्याचे जंगल आहे. आता आम्ही काट्यांपासून फूल म्हणजेच मनुष्यापासून देवता बनत आहोत. येथे तर लहान मोठे सर्व दुःखच देतात. गर्भामध्ये मातेला मुलं दुःख देतात. ही खूपच खराब दुनिया आहे. या सृष्टीचक्राला कोणीही जाणत नाही. आम्ही कुठून आलो, किती जन्म घेतले, परत कुठे जायचे आहे, काहीच जाणत नाहीत. बेहदचे बाबा म्हणतात, सर्व सीतांचा राम एकच निराकार आहे. तुम्ही सर्व सीता आहात. बाबा साजन आहेत. एका साजनच्या सर्व सजनी भक्तिया आहेत. ज्या पण सीता आहेत, सर्व रावणाच्या तुरुंगामध्ये फसून शोकवाटिकामध्ये आल्या आहेत. सर्व दुनियेमध्ये सर्व मनुष्य मात्र एका भगवंताची आठवण करतात. भक्तांचा रक्षक भगवंतालाच म्हणतात. तुम्ही सर्व आता ब्रह्मा मुखवंशावळ ब्राह्मण आहात. ब्राह्मण जाणतात आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत. बाबांपासून वारसा मिळतो. शिवबाबा स्वर्गाचे रचनाकार आहेत. स्वर्ग म्हणा किंवा दैवी राजधानी म्हणा, ही स्वर्गाची राजधानी आहे. लक्ष्मीनारायण स्वर्गाचे मालक आहेत. हे पण आता तुम्ही समजतात. येथे जेव्हा सतयुग होते तेव्हा तर लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. आता कलियुग आहे. मनुष्य तर बिचारे अज्ञानाच्या काळोखामध्ये असल्यामुळे काहीच जाणत नाही की आता कलियुगाचा अंत आहे आणि विनाश समोर आहे. तुम्हा सर्व सीतांचा सद्गती दाता एकच राम आहे. सर्व सीता दुर्गतीमध्ये आहेत, परंतु ते थोडेच समजतात की आम्ही दुर्गतीमध्ये आहोत. आपल्याच सावकारीचा नशा आहे. आम्हाला इतकी घरं आहेत, इतकी संपत्ती आहे, इतके महल आहेत. बाबा म्हणतात, हे कोणालाही माहिती नाही की दुःखाची दुनिया आता बदलणार आहे. मृत्यू समोर आहे. सर्व मातीमध्ये मिसळून जाईल. हे जे काही जुन्या दुनियेमध्ये पाहता सर्व विनाश होईल. विनाशासाठी पूर्ण तयारी करत आहेत. ही तीच महाभारत लढाई आहे. तेच गीतेचे भगवान आहेत. परंतु बाबांचे कर्तव्य चरित्रामध्ये मुलाचे नाव लिहिले आहे. आता शिवबाबा तुम्हाला राजयोग शिकवत आहे. मोठ्यात मोठी चूक हीच आहे जे भगवंताचे नाव गायब केले आहे. तुम्ही मुलं जाणतात आम्हाला कोणी मनुष्य साधू संत इत्यादी शिकवत नाही. शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. तेच पिता, शिक्षक आणि सद्गुरू आहेत.
तेच सर्व काही आहेत हे विसरायला नको. माझी तर सर्व मुलं आहेत, परंतु सर्वांना थोडेच शिकवतील. बाबा म्हणतात, मी भारतवासियांना परत राजयोग शिकवण्यासाठी आलो आहे. भारतवासी स्वर्गवासी होते, हिऱ्यासारखे होते, आता कवडीसारखे बनले आहेत. घराघरामध्ये खूप अशांती आहे. असे म्हणतात, बाबा मला क्रोध येतो, मुलांना मारावे लागते, मी घाबरतो. आम्ही 5 विकार बाबांना दान दिले आहेत, परत आम्ही हे काय करतोय? बाबा समजवतात, या वेळेत सर्वांना 5 विकारांचे ग्रहण लागले आहे. देह अभिमानाचे भूत आल्यामुळे सर्व भूत येतात. आता बाबा म्हणतात, देही अभिमानी बना. आता तुम्हाला समज मिळाली आहे. सतयुगामध्ये आम्ही आत्मअभिमानी होतो, असे समजतो. आत्म्याचे हे शरीर आहे आणि आता ते जुने झाले आहे, आयुष्य पूर्ण झाले आहे. म्हणून हे शरीर सोडून आता नवीन शरीर घ्यायचे आहे. सापाचे उदाहरण आहे. साप पण एक कात टाकून दुसरी घेतो. हे उदाहरण सतयुगासाठी नाही. ते तर तुम्ही असे शरीर सोडतात की दुःखाची कोणती गोष्ट नसते. येथे तर खूप दुःख आहे, रडणे इत्यादी होत राहते. आता तुम्ही मुलं जाणतात, ही जुनी कातडी आहे. येथे काही नवीन कातडी म्हणजे शरीर मिळणार नाही. ही अंतिम जुनी चप्पल आहे. आता तुम्ही या तणामुळे तंग होऊ नका. तेथे तर आनंदाने एक शरीर सोडून दुसरे घेतात. या गोष्टींना पण तुम्हीच जाणतात. येथे अनेक नवीन येतात, ते समजतात थोडेच. काही जण 2-4 दिवस येऊन ज्ञान समजून परत विसरतात. होय, चांगल्या रीतीने ऐकले, आनंद झाला तर प्रजामध्ये येतील. प्रजा तर असंख्य बनणार आहे ना. हे ईश्वराचे घर किंवा दरवाजा आहे. तुम्ही ईश्वराच्या घरामध्ये बसले आहात. आपले परमधाम सोडून येथे साधारण तणामध्ये येऊन बसले आहेत. तेथे तर बाबांच्या जवळ आत्मे राहतात. येथे संगम युगामध्ये बाबा स्वतः पतितांना पावन बनवण्यासाठी आले आहेत. त्यांना शिव निराकार असे म्हणतात. निराकार बाबांना आत्मे ईश्वर म्हणून बोलवतात. मनुष्य तर न समजताच म्हणतात, हे ईश्वरीय पिता. लक्ष्मीनारायणाला पण युरोपियन लोक भगवान भगवती म्हणतात. यांना असे कोणी बनवले? या देवतांना म्हणतात, तुम्ही सर्व गुण संपन्न 16 कला संपूर्ण आहात. परत स्वतःला काय म्हणतात ते जाणत नाही की हे पण मनुष्य आहेत. भारतामध्ये राज्य करून गेले आहेत. त्यांच्या पुढे जाऊन महिमा करतात. स्वतःला पापी म्हणत राहतात. कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन महिमा करतात. शिवाची महिमा करणार नाहीत. त्यांची महिमा वेगळी आहे. सहसा शिवाच्या जवळ जातात तर म्हणतात, झोळी भरा. असेही म्हणतात, ते भांग पिणारे आहेत, धतुरा इत्यादी खाणारे आहेत. आणि तेथे भांग धतुरा कुठून आले काहीही समजत नाहीत. मागत राहतात, पती पाहिजे, हे पाहिजे. दिवाळीला लक्ष्मीचे आव्हान करतात. ते कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही. 8-10 भुजा असणारे कधी असतात का? ते चतुर्भुज रूप दाखवतात, कारण प्रवृत्ती मार्गाचे आहेत. त्यांचे नाव विष्णू ठेवले आहे. लक्ष्मीनारायण तर सतयुगामध्ये राहतात. बाबा म्हणतात, मनुष्याला हे माहीत नाही
की विष्णूचे 2 रूप लक्ष्मी नारायणद्वारे पालना होते. चित्रांमध्ये लक्ष्मीला 4 भुजा देतात. 4 भुजा असणाऱ्या मुलांना पण 4 भुजा असतील ना, काहीच समजत नाही. तुम्ही आता समजतात. बाबा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच जाणत नव्हतो. आता सर्व विश्वाच्या आदी मध्य अंतला जाणले आहे. बाबा येऊन पतित दुनियेला पावन बनवतात. बाबांना बोलवतात, पतित पावन या. आता परमात्मा कसे येतील? कसे येऊन पतितांना पावन बनवतील? बाबा म्हणतात, 5000 वर्षांपूर्वी पण मी दैवी स्वराज्य बनवले होते. परत तुम्ही 84 जन्म कसे घेतले हे ज्ञान अगोदर तुमच्या बुद्धीमध्ये नव्हते. या ब्रह्माला पण माहीत नव्हते. राधे कृष्ण लक्ष्मीनारायणची पूजा करत राहतात, परंतु हे पण माहीत नाही की राधाकृष्णच स्वयंवरानंतर लक्ष्मीनारायण बनतात. म्हणून राजकुमारी राधा, राजकुमार कृष्ण म्हटले जाते. स्वयंवराच्या नंतर महाराजा महाराणी बनतात. हे जे स्वतः बनत आहेत त्यांना पण माहिती नव्हते. जरी कोणाला साक्षात्कार होतो परंतु काही समजत नाहीत, तरीही भक्तांची भावना पूर्ण करण्यासाठी मी साक्षात्कार करवतो. येथे तर साक्षात्काराची गोष्टच नाही. बाबा समजवतात, साक्षात्कारामध्ये माया प्रवेश करेल तर तुम्ही पदभ्रष्ट बनाल. अनेक जण येऊन म्हणतात, आम्हाला शिवबाबांचा साक्षात्कार व्हावा. अरे, तुम्हाला समजवले जाते, काजवा किती लहान असतो, डोळ्यांद्वारे पाहता येतो. आत्मा तर त्यापेक्षा सूक्ष्म ज्योतिबिंदू आहे. जशी आत्मा आहे तसेच परमात्म्याचे रूप आहे. साक्षात्कार जरी झाला तरीही त्या लहान बिंदूचा होईल. हा तर लहान बिंदू आहे जो भ्रुकुटीच्या मध्ये राहतो. आत्माचा साक्षात्कार झाला तरीही काही समजत नाही. तुम्ही मुलं जाणतात, आता आम्ही शिवबाबांचे संतान आहोत. सर्व ब्रह्मा कुमार कुमारी शिवबाबांपासून वारसा घेत आहेत. आमचे मुख्य लक्ष हेच आहे. विद्यार्थी आहोत ना. तुम्ही म्हणतात, बाबांपासून सहज राजयोग शिकण्यासाठी आलो आहोत. हे मुख्य उद्देश आहे. हे मुलांना कधीच विसरले नाही पाहिजे. भक्तिमार्गामध्ये भक्त लोक देवतांचे चित्र सोबत ठेवतात. तुम्हालाही त्रिमूर्तीचे चित्र खिशामध्ये ठेवायला पाहिजे. शिवबाबांद्वारे आम्ही असे लक्ष्मीनारायण बनत आहोत. अच्छा. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा मुलांचा पण मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट आहे, शिवबाबांना विकाराचे दान देऊन परत कधीच घ्यायचे नाही. देह अभिमानाच्या भूतापासून सुरक्षित राहायचे आहे. याद्वारेच सर्व भूत येतात. म्हणून आत्मअभिमानी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. सेकंड पॉईंट, साक्षात्कार इत्यादीची इच्छा ठेवायची नाही. मुख्य लक्ष समोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे. श्रीमतानुसार सर्वांना सुख द्यायचे आहे. बाबांनी वरदान दिला, स्वतःच्या स्मृतीमध्ये राहून आपल्या प्रत्येक कर्माला नियम बनवणारे अधिकारी स्वरूप भव. स्वतःच्या स्मृतीमध्ये राहून आपल्या प्रत्येक कर्माला नियम बनवणारे अधिकारी स्वरूप भव. जसे साकारमध्ये
स्वतःच्या स्मृतीमध्ये राहिल्याने जे कर्म केले तोच ब्राह्मण परिवाराचा नियम बनला. स्वस्वरूपाच्या नशेमध्ये राहिल्यामुळे अधिकाराद्वारे म्हणू शकत होते की जर साकारद्वारे कोणते उलटे कर्म झाले तरी मी ते सुलटे करेल. स्वतःच्या स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे हा नशा राहत होता की कोणते कर्म उलटे होऊ शकत नाही. तुम्ही मुलं जेव्हा स्वतःच्या स्थितीमध्ये स्थिर राहाल तर जो संकल्प चालेल, जे बोल बोलाल किंवा काम कराल तोच नियम बनेल. स्लोगन आहे, पवित्रतेचा खांब मजबूत करा तर हा खांब प्रकाशस्तंभाचे काम करत राहील. पवित्रतेचा खांब मजबूत करा तर हा खांब प्रकाशस्तंभाचे काम करत राहील. अच्छा. ओम शांती.